अपडेट जाणून घेऊयात. रवी मुंडे आपल्यासोबत आहे. रवी, विरोधी पक्षनेते वडेट्टीवार हे आता लक्ष्मण हाकेंच्या भेटीसाठी दाखल झालेत. काय दोघांमध्ये नेमकी बातचीत सुरू आहे, काय अपडेट आहे? खरं तर आठवा दिवस आहे आणि दोन्ही उपोषण करते म्हणजे लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे यांची प्रकृती खालवलेली आहे. खरं तर विजय वडेट्टीवार यांनी यापूर्वी दोन्ही आंदोलकांशी फोनवरून संवाद केलेला होता. काल येणं ते अपेक्षित होते, मात्र त्यांनी आज तो दौरा नियोजित केलेला होता आणि आता थोड्याच वेळापूर्वी विजय वडेट्टीवार या ठिकाणी दाखल झालेले आहेत. खरं तर विजय वडेट्टीवारांनी यापूर्वी सरकारने दखल घ्यावी अशा प्रकारचं मुंबईमध्ये पत्रकार परिषदेमध्ये सांगितलेलं होतं. यावेळी ते आता आंदोलकांशी बोलत आहेत, त्यांच्या तब्येतीची देखील विचारपूस करत आहेत. यापूर्वी फोनद्वारे देखील त्यांनी संवाद साधून तब्येतीची विचारपूस केलेली होती. कुठेतरी आंदोलकांची प्रकृती पाहता त्यांना विनवणी देखील होऊ शकते पाण्यासाठी. आज सकाळी लक्ष्मण हाके यांनी प्रकाश आंबेडकरांच्या हाताने या ठिकाणी पाणी घेतलं. आपण जर बघितलं की जालना जिल्हा गेल्या 10 महिन्यापासून आरक्षणांच्या वेगवेगळ्या आरक्षणांच्या मागणीसाठी ढवळून निघालेल्या आहेत. मनोज जरांगे यांनी ज्या अंतरवली सराटीमध्ये आंदोलन केलं, तिथून अर्धा किलोमीटर अंतरावरतीच वडीगोद्री येथे देखील मोठ्या प्रमाणावरती ओबीसी आंदोलक एकत्रित आलेले आहेत आणि हजारोंच्या संख्येनं रोज गाड्या या ठिकाणी येऊ लागलेल्या आहेत. हजारो आंदोलक या ठिकाणी एकत्रित येऊ लागलेले आहेत. अर्थात सरकारपर्यंत ते हा मेसेज केलेला आहे, मात्र सरकार कुठेतरी आमच्या भावनांची दखल घेत नाहीये अशा प्रकारचा आरोप या आंदोलकांतून होऊ लागले. लक्ष्मण हाके यांनी देखील सरकारवरती टीका केलेली आहे. एकूणच ही सगळी परिस्थिती आता कुठेतरी राजकीय व्यासपीठावरती याचा प्रश्न सोडवला. रवी, या सगळ्यामध्ये तुझी माहिती सांगतो ती जरी असली तरी आता वडेट्टीवार हे कुठेतरी भावुक झाल्याचं देखील पाहायला मिळतंय. ते विजय वडेट्टीवार हे उपोषणकर्त्यांच्या भेटीसाठी गेलेले होते. त्यांच्या तब्येतीची विचारपूस करताना वडेट्टीवार हे आता भावुक झाल्याचं पाहायला मिळतं. त्यांच्या डोळ्यात अश्रू देखील आलेले आहेत. लक्ष्मण हाके 8 दिवसांपासून उपोषणाला बसलेले आहेत. त्यांच्यासोबत नवनाथ वाघमारे देखील आहेत. या दोघांची देखील प्रकृती काहीशी खालावलेली होती, परंतु 2 दिवसांपूर्वी ज्यावेळेला आपल्या कार्यकर्त्यांनी आग्रह केला त्यावेळेला त्यांनी पाणी घेतलेलं होतं. त्यानंतर सरकारच्या शिष्टमंडळाने देखील लक्ष्मण हाकेंची भेट घेतलेली होती, परंतु जोवर लेखी आश्वासन आपल्याला मिळत नाही तोवर आपण आंदोलनावर ठाम असल्याचं लक्ष्मण हाकेंनी सांगितलेलं आहे आणि आपलं उपोषण जे आहे त्यांनी सुरूच ठेवलेलं आहे. तर दुसरीकडे आता ओबीसी नेते आणि विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार हे देखील या उपोषणकर्त्यांच्या भेटीसाठी पोहोचलेले आहेत आणि या दरम्यान विजय वडेट्टीवार हे काहीसे भावुक झालेले पाहायला मिळत आहेत. या उपोषणकर्त्यांची भेट घेण्यासाठी विजय वडेट्टीवार हे पोहोचलेले होते आणि हाकेंची स्थिती पाहून वडेट्टीवार हे भावुक झालेले आहेत. त्यांच्या डोळ्यात देखील अश्रू दाटून आले. ओबीसींच्या आरक्षणाचा लढा, त्यासोबतच मराठा आरक्षणाचा लढा गेल्या अनेक दिवसांपासून महाराष्ट्रामध्ये मुद्दा जो आहे तो ऐरणीवर आलेला आहे आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर मराठा समाजातले कार्यकर्ते असतील किंबहुना मनोज जरांगे असतील यांनी आंदोलनाची हाक दिलेली होती आणि त्यानंतर आता आमच्या आरक्षणाला धक्का बसणार नाही हे सरकारनं लेखी द्यावं या मागणीसाठी लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे हे 2 ओबीसी नेते उपोषणाला बसलेले आहेत. त्यांच्या उपोषणाचा 8वा दिवस आहे आणि त्यांची प्रकृती जी आहे ती काहीशी क्षीण देखील झालेली आहे
आणि त्यांच्या याच तब्येतीची विचारपूस करण्यासाठी विजय वडेट्टीवार हे देखील पोहोचलेले होते. सरकारच्या शिष्टमंडळाने देखील लक्ष्मण हाके यांची भेट घेतलेली होती आणि त्यानंतर प्रकाश आंबेडकरांनी भेट घेतलेली होती. त्यानंतर अनेक ओबीसी नेते देखील त्यांची भेट घेत आहेत. परंतु आपण आपल्या मागणीवर ठाम असल्याचं सांगत त्यांनी उपोषण मागे घेण्यासाठी नकार दिलेला आहे. त्यामुळे आता सरकारकडून काय नेमकं होतंय ते पाहणं महत्त्वाचं असणार आहे. काही दिवसांपूर्वी छगन भुजबळ यांनी देखील लक्ष्मण हाके यांच्याशी फोनवरून संवाद साधलेला होता. त्यावेळेला गरज पडल्यास मी देखील तुमच्यासोबत रस्त्यावर उतरेन असं छगन भुजबळांनी त्यांना आश्वासन दिलं होतं आणि आता विजय वडेट्टीवार हे देखील त्यांच्या भेटीसाठी पोहोचले आहेत. दरम्यान ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाके गेल्या 8 दिवसांपासून आमरण उपोषणावर आहेत. त्यांच्या प्रकृतीकडे पाहून त्यांच्या वृद्ध आई